नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज बोलणार आहोत पीक विमा संदर्भात अतिशय महत्त्वाचं आजच्या ताज्या अपडेटबद्दल. ज्या शेतकऱ्यांना अजूनही विम्याचा पैसा मिळालेला नाही, ज्यांना अर्ज प्रतिलंब आहे, ज्यांचं नुकसान भरपाई थांबलेली आहे, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आजची मोठी बातमी. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणाबाबत हालचाली वेगाने सुरू आहेत. काही ठिकाणी विमा मंजूर झाला आहे, तरी काही जिल्ह्यांमध्ये अजूनही फाईल प्रक्रिया सुरू आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की ज्यांचे नुकसान पंचनामे पूर्ण झाले आहेत की अर्जात कोणतीही चूक नाही, अशा शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात पैसे मिळणार आहेत. कोणाला पीक विमा मिळणार नाही हे सांगतो आता. बघा शेतकरी मित्रांनो, खालील शेतकरी पात्र मानले जात आहेत. पीक विमा वेळेस भरलेला आहे, पीक विमा नुकसान नोंदणी झाली आहे, मोबाईल ॲप CSC केंद्रावर अजून पूर्ण आहे, बँक खाते आधाराशी लिंक आहे. या सर्व सूचना तुम्हाला अपडेट ठेवावं लागणार आहेत. शेतकरी बांधवांनो, ज्यांच्या अर्जात नाव, खाते क्रमांक किंवा पिकाचा प्रकार चुकीचा आहे, त्यांचा विमा अडकू शकतो. शेतकरी मित्रांनो, विमा उशिरा मिळण्याची काही मुख्य कारणे: पंचनामे उशिरा झाले, सॅटेलाइट रिपोर्ट आणि प्रत्यक्ष नुकसान जुळत नाही, विमा कंपनी आणि शासन यांच्यात डेटा तुमच्या खात्यात पैसे केव्हा जमा होतील. ज्या शेतकऱ्यांचा विमा अप्रूव्ह दाखवत आहे, त्यांच्या खात्यात थेट डेबिटद्वारे पैसे जमा होत आहेत. जर खातं आधाराशी लिंक नसेल तर पैसे येणार नाही, किंवा खाते बंद असेल तर पैसे अडकतात. लगेच बँकेमध्ये जाऊन तपासणी करा. धन्यवाद.